तो काय तोंडा देवपूजेचं देव घासून झालं गुरुपौर्णिमा आहे ना. हो हे बघा तयारी देवपूजाची तयारी चालू आहे. मला काय काम सांगितलंय? मी आता जाऊन फुलं घेऊन येतो की हार घेऊन येतो फुलं घेऊन येतो. त्याच्यानंतर जे काय तू सांगितलेस कांदे म्हणलेस ना कांदे कोथिंबीर मिरच्या आलं पण संपले घेऊन येते. यस मॅडम जे सांगतात ते यस म्हणायला पाहिजे आहे का नाही. नाही म्हणून काय करणार आहे. हो, स्वतः मीच खायला पाहिजे मग दुपारी नाही तर ते पण भेटत नाही आहे का मी नाही. काय उपाशी राहू शकते माझं नको. नाही त्यासाठी जावं लागलो. बघा गेटअप माझा कसा आहे दाखव का माझा गेटअप रेनकोट वाला चल. गेट कसं आहे असं ते आहे का नाही. एकदम तोंड अरे अरे एवढा झूम होतो देखा आपने लापरवाही का नतीजा है। तुमच्या फोन मध्ये. चांगलंच आहे का नाही असं होय पाठीमागे सगळे भांडे असं दे की काय संसार म्हणजे असणारच आहे है का नाही. हाय हाय. चला मी जाऊन येतो. पाऊस पण कसला पडायला लागला भयंकर पाऊस पडायला लागला. चलो या लवकर जाऊ. A few moments later. हां मध्ये बोलला काय तर दाखव मला ते शो मी अक्कलकोटवरून आणले मम्मी पप्पाने. नाही काय वाचून तरी दाखव. हे घर स्वामींचे आहे आणि स्वामींच्या घरात राहतो. श्री खरंय. स्वामी समर्थ. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे शुभ मुहूर्तावर आहे. बघा मुहूर्त चांगला आला की बघा ना बघा आधी अजून जरा वरती घे वरती नाही नको घे तू हात लागायला नको कोणाचा. हां लाव सेंटर आहे हाय घे लाव जरा उजव्या साईडला घे. हां बस स्ट्रेट आहे ना आडवं हां. वाटत नाही ना. तुझ्या उजव्या साईडनं जरा खाली कर. हां लाव हां काही ना. यस. ते मम्मी पप्पा अक्कलकोटला गेले होते तेव्हा घेऊन आलेत माझे आपल्या- मम्मी पप्पा आणि तुमचे कोण. माझे सासू सासरे. हां. स्वामींचा आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो बरोबर ना. बरोबर. यस त्याला पुढची तयारी. ते हार आणलेले वापरते काय कसला आणलाय? मोठा आणलोय खरं ते एक आहेत गुलाबी जरा आहेत त्याला. कसला आणलाय काय? चांगला आहे हां. चांगला आहे चांगला बघूनच आणलाय. स्वामींसाठी काय कमी करत नाही मी समजलं. स्वामी पण तुमच्यासाठी काय कमी करत नाही. हो आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज सगळी म्हणजे पूजेची तयारी जोर चालू आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाही लेट उठलो मी. उठल्यानंतर आधी हार फुलं घरची भाजी 2 दिवस जरा आणलं नव्हतं. मॅडम उठल्या आधी आणा जावा करून पाठवली. मग अरे क्या अनाप शनाप बोलती हो. आम्हाला पाऊस पडला एवढं पडतं बाहेर पडायला इच्छा होत नाही. आम्हाला पाहिजेच ना. आणायला पाहिजे की खाणार काय पोटाला? हो खायला आणायला पाहिजे की मी कुठं आणत नाही म्हणतो का. आणा वास करून पाठवलं म्हणून सांगायला हो नाही उठल्या आधी एवढा लेट कोण उठतात का कोण. आजचा दिवस हे झालं ते झालं म्हणून म्हणतेस की प्रेमाने उठवायचं. अहो उठा की जाऊन जरा सामान घेऊन या असं म्हणायला पाहिजे तू. प्रेमाची भाषा समजते ना मला. Yes. आगे स्वाद समजते ना मला. येस रे, प्रेम केलं म्हणजे समजणार की का. माझं मग काय का कुणावर दुसऱ्यावर दुसऱ्यावर कशाला तुझ्यावरच की. कापूस आणायचा आहे, एवढा राहिलेला नाही. मग तू सांगायचं ना सांगितल्यावर सगळं आणतो मी. पसंत करशील तू आजच्या दिवशी. आजच्या दिवशी कोण आयुष्यातले तुमचे गुरु असतील त्यांचे मोठ्यान बोल माईक नाही आहे. आज तरी गुरुपौर्णिमा आहे म्हटलं तुमच्या जे गुरु कुणाकडनं काही म्हणजे वाईट सोडून चांगलं जे शिकलाय हां त्यांना तुमचे लगेच उठू नको का हळू उठके. त्यांना तुमची कृतज्ञता दाखवा. हो. कृतज्ञता म्हणजे इंग्लिशमध्ये ग्रॅटिट्यूड ज्या ह्या आमच्या माणसाला नाही आहे ग्रॅटिट्यूड. का नाही आहे. मी आता आल्यानंतर म्हटलं माझे ब्लॉगिंगचं इन्स्पिरेशन माझी बायकोच आहे. गुरु
हां माझे गुरु तूच आहेस, त्यामुळे मी तुला कृतज्ञता अर्पण करतो. मी तुला gratitude देतो. जशी बघा गुरु हा फक्त मोठा असतो, काही कुणाला काही जे चांगले गोष्टी शिकले त्यांना गुरु म्हणू शकतो. है की नाही? वय कमी करण्याचा नाही. लाईट पेट्रोल चालतं ना. पूजेचं म्हणा, पूजा कशी काय केलेली आहे ती मी मला दाखवणार आहे. काय ना बोल ना. आता आता संपला. ओके दर्शन घेतलीस काय देवा? मी दर्शन घेऊन पाया पडून पूजा मीच केली ती. तुमचं बघा. नाही कसं आहे, पेडल्यानंतर व्यवस्थित दर्शन घ्यायला पाहिजे. तुम्ही घ्या. आता मी घेतो बघ, हां, बघून हां. शिकायचं काय. हो मला येतच नाही. तुम्ही मला देव शिकवा. स्वतःला तर लग्नाआधी काही येत नव्हतं. आपल्याला वापर करायचं. नाही बोलून पण तुम्ही ठेवू शकताय, व्हॉइस ओव्हर पण करू शकताय. या छोट्याशा गोष्टीसाठी अर्धा किलोमीटर चालत जाऊन आलो. बघा घे तुझं अमानत. 5 किलो बेसनसाठी अर्धा किलोमीटर जाऊन आलो. खुश आहेस? आर यू हॅपी? ओके बस आहे मला एवढा, तू खुश आहेस. चला हे बघा व्हेरायटी. पुरणपोळी आहे, राईस आहे, त्याच्यानंतर इथं काय काय पापड आहे, भजी आहे, आणि ह्याला काय म्हणतात कटाची आमटी. कडाण म्हणतो आम्ही. कडाण आहे. इथं तूप पण आहे. तूप पण असं खातात का आपण? ह्याच्या खाली काय भजी आहे, हे आलेलं की आहे बटाटे भाजी. बटाटे भाजी इकडे. बटाटे भाजी तिकडे आहे. सॉरी गाईज, बटाटे भाजी इकडे आहे. त्यामुळे हे बघा हे बघ. चला हातात पाणी यायला लागलंय, अजून जेवायचं आहे. गडबड कर, वेळ झालाय. काय वेळ झालाय म्हणजे 12ला जेवण चालू केलं, 12:30 पावणे 1ला. त्याच्यासाठी सांगायला आणि लागलो. वाजले किती बघा जरा असं. वाजले ना मे खरं, आता ऑन टाइम जेवण करून भेटणं गरजेचं आहे ना. आज भरपूर दिवसानंतर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज पुरणपोळी खायला लागलोय. नाही हो. जरा मोठ्यानं बोल. आम्ही जरा कंटिन्यू कार्यक्रमांच्या मध्ये आणि जर्नीमध्ये बिझी असल्यामुळे पुरणपोळी बनवतो. हो तेच म्हणा लागलोय. म्हणा आज जरा दाबून खायचं पुरणपोळी. दाबून म्हणलं काय 2च खाणार आहे असं काय नाही. काय म्हणजे मला 2ला मी सफिशियंट तृप्त होतो मी. आलं काय अजून काय आहे? रेडी झालेला आहे. हे बघू शकताय. हे करायसाठी हे सगळं एवढं करायला लागतं. हे बघा पसारा किती पडलं. आता हे जेवणाच्या पाठीमागचं BTS. हो थोडी पाहिजे बघा. घाल. बस बस घ्या. दूध घालून घेऊ. तू कसं खाणार मग? मी बुडवून. खरी मजा असं खायची, ते बुडवून खायची मजा नसते काय. मस्त भारी झाले का? आणि दरवेळी होते असं का नाही की आजच असे दरवेळी चांगले झाले. या तुम्ही पण. एवढी व्हेरायटी घेतली शिक. मग पोळी कधी खाणार ती? भात खाऊन पोळी कोण खातात? पोळी खायची.